दिवसाची सुरुवात येशूबरोबर. देवाच्या वचनावर लिहिणारे एक प्रसिद्ध लेखक आणि सुवार्तिक डेरेक प्रिन्स हे एक नाव खूप मोठं आहे. त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि ते मी वाचत होतो. तर त्याच्यावर देवावरील आपली आशा कशी असावी ह्यावर लिहिलेलं आहे. त्यांनी स्वतःचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की ते वाळवंटामध्ये देवाचं काम करत होते, देवाची सेवा करत होते आणि अशा वेळेस ते खूप आजारी पडले आणि त्यांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं आणि जवळजवळ 1.5 वर्ष त्यांनी हॉस्पिटलमध्ये काढले. थोडं बरं झाल्यावर त्यांना परत पाठवून दिलं आणि त्याही अवस्थेमध्ये ते प्रार्थना करायचे. ते सांगायचे की माझी आशा हळूहळू आता निघून चाललेली आहे, मी आता काही करू शकणार नाही असं मला वाटतंय. परंतु तरीसुद्धा प्रार्थनेद्वारे देव त्यांच्या मनामध्ये आशा निर्माण करत होता. शेवटी ते बरे झाले, परत त्यांनी कार्याला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी पुष्कळ पुस्तकं लिहिली. आपल्या जीवनातही असे अनेक प्रसंग आले असतील की जेव्हा आम्ही काहीच करू शकत नाही. आम्हाला असं वाटतं आता सर्व काही संपलेलं आहे, आमच्या आयुष्यामध्ये काही आशा उरलेली नाही. परंतु देव त्याचं कार्य करीत असतो. देव आमच्यामध्ये आशा निर्माण करत असतो. बघा, रोमकारास पत्र ह्याचा 15वा अध्याय 13वा वचन काय म्हणतं. रोमन्स चॅप्टर 15 अँड वर्स 13. पौल असं म्हणतो की आता आशेचा देव तुम्हास विश्वास धरण्यात सर्वथैव हर्षभरित व शांतीपूर्ण करो, असे की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. देव आमच्यामध्ये आशा निर्माण करतो. आज तुम्ही आशा संपलेल्या स्थितीमध्ये आहात का? आज शक्ती निघून गेल्यासारखं तुम्हाला वाटत आहे का? आज तुम्हाला कुठलाही दुसरा मार्ग दिसत नाही का? तुमच्यासमोर काही आशा निर्माण झालेली नाही का? येशूवर विश्वास ठेवा, त्याच्यात आमच्या तारणाऱ्यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी सहाय्य आणि मदत करतो. जेथे आशा नाही तेथे देव आशा निर्माण करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. यशाया ह्याचे 40वा अध्याय 31वा वचन. आयझाया चॅप्टर 40 अँड वर्स 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.